तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 इयत्ता 8वी चा पेपर अभ्यासूयात. पुढील प्रश्नांसाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा व चौकटीत लिहा. 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडून त्याचं पर्याय क्रमांक आपल्याला चौकटीत लिहायचा आहे. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? 2.7, वर्गमुळात 25, वर्गमुळात 10 आणि 1.69. तर ज्या संख्येचं आपलं वर्गमूळ निघत नाही ती असते अपरिमेय संख्या, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर एकूण किती कोन तयार होतात? तर एकूण 8 कोन तयार होतात. आपलं उत्तर असेल पर्याय डी. प्रश्न क्रमांक 3, 3चा 6वा गुणिले 3चा दुसरा घात बरोबर 3चा 6 अधिक 2 होईल. 3चा 6 आणि 2 8वा घात होईल. पर्याय क्रमांक असेल ए हे उत्तर असणार आहे. त्रिकोणाच्या मध्यकांचा संपात बिंदू प्रत्येक मध्यकेचे टिंबटिंब या गुणोत्तरात विभाजन करतो. तर मध्यकांचा संपात बिंदू प्रत्येक मध्यकेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन करत असतो. पर्याय क्रमांक असेल पर्याय सी हे उत्तर असेल. योग्य जोड्या जुळवा. ब, वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून सी पर्याय बरोबर येईल. 5चा शून्य घात, कोणत्याही संख्येचा शून्य घात 1 उत्तर येतं, म्हणून ए हा पर्याय बरोबर येईल. ऋण 2चा घन, कोणत्याही संख्येचा घन, कोणत्याही ऋण संख्येचा घन हा ऋण संख्या येतो, म्हणून ऋण 2चा घन येईल. ऋण 8. डी हे उत्तर आपलं बरोबर असेल. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. ऋण संख्येचा घन ऋण संख्या असतो, तर हे विधान सत्य आहे, म्हणून या ठिकाणी आपण सत्य लिहायचं. संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. हे विधान सत्य आहे. विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. तर विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 2, आकडा अ. खालील उपप्रश्न सोडवा. शेजारील आकृतीत रेषा ए बी समांतर पी क्यू व रेषा एल एम ही छेदिका आहे. जर माप कोन एम एन क्यू बरोबर 70 अंश, तर कोन ए ओ एन चे माप काढा. या कोनाचा आपल्याला माप काढायचं आहे ए ओ एन. तर लक्षात घ्या की माप कोन पी एन ओ बरोबर 70 अंशीन. कारण द्यायचं पुढं विरुद्ध कोणांची माप सारखे असतात. आता हा कोन झाला 70 अंशाचा. माप कोन ए ओ एन अधिक माप कोन पी एन ओ बरोबर 180 अंश. कारण द्यायचं आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आंतरकोन. आता पी एन ओचं माप आपल्याला माहिती 70 अंश, म्हणून माप कोन
AON अधिक 70° बरोबर 180°, मापकोन AON बरोबर 180° वजा 70°. 180 मधनं 70 गेले 110°, ते असेल मापकोन AONचं माप. AONचं माप असेल 110°. प्रश्न 2, 2197 चे घनमूळ काढा. तर याचा आपण मूळ अवयव आधी पाडू. 2197 बरोबर, आता 2 ने भाग जाणार नाही, 3 ने नाही, 5 ने नाही, 7 ने नाही, 13 ने भाग जाईल. 13 गुणुले 169 बरोबर 13 गुणुले 169 म्हणजे पुन्हा 13 गुणुले 13. तर आपल्याला 2197चं घनमूळ काढायचं आहे. बरोबर, दोन्ही बाजूने आपण घनमूळ घ्यायची. घनमुळात 13 गुणुले 13, तर घनमुळात आपल्याला लिहिता येईल 13चा 3दा गुणाकार म्हणजे 13चा 3रा घात, आणि घनमुळात 13चा 3रा घात बरोबर 13 येईल. म्हणजे आपलं 2197चं घनमूळ आलं 13. प्रश्न क्रमांक 3, 7/9 व 4/5 या परिमेय संख्यांची तुलना करा. तर 7/9 आणि दुसरी संख्या आहे 4/5. तिरकस गुणाकार करूया. 7 गुणुले 5 आणि 4 गुणुले 9, 7 5 35 आणि 9 चौक 36. या 35 हे लहान आहे 36 पेक्षा, म्हणून 7/9 हे लहान आहे 4/5 पेक्षा. हे उत्तर येईल. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न बी. खालील उपप्रश्न सोडवा. त्रिकोण MVN हा विशाल कोन त्रिकोण काढा. त्या त्रिकोणाच्या सर्व मध्यका काढून त्यांचा संपात बिंदू दाखवा. तर याला आपल्याला M नाव द्यावं लागेल. M, V आणि N. तर आपल्याला मध्यका म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा, यांना जोडणारा रेषाखंड. तर आपल्याला प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू काढण्यासाठी त्या प्रत्येक बाजूचा लंबदुभाजक काढावा लागेल, आणि मध्यबिंदू, त्या बाजूचा मध्यबिंदू आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू हे जोडल्यानंतर 3 मध्यका आपल्याला मिळतील. या ठिकाणी तिन्ही मध्यकांच्या संपात बिंदूला आपण G हे नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही पेपर सोडू शकता.